नमस्कार विद्यार्थी मंडळी. या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जी.के. आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी या प्रश्नांची रिव्हिजन देखील आपण घेणार आहोत. ठीक आहे, चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, EMI या शब्दाचे पूर्ण रूप काय आहे? उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचं आहे बघा. EMIचा फुल फॉर्म विचारलेला आहे. उत्तर असणार आहे इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी, इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट असं EMIचा फुल फॉर्म असतो. EMI हा आता प्रत्येकाच्या आयुष्यातला जवळपास अविभाज्य भाग झालेला आहे. ठीक आहे, कोणी ना कोणी कधी ना कधीतरी लोन घेते, त्याच्याशी संबंधित हा EMI हा शब्द आहे, ज्याचा फुल फॉर्म आहे इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट. परीक्षेत विचारलेला आहे खूप वेळा. ठीक आहे, पुढे प्रश्न आहे, सुंदरबन हा प्रदेश कोणत्या राज्यात आहे? महत्त्वाचा प्रश्न. उत्तर असणार आहे पश्चिम बंगाल. ठीक आहे, ऑप्शन ए पश्चिम बंगाल या ठिकाणी सुंदरबन हा प्रदेश आहे. हा प्रदेश मित्रांनो बांगलादेश या देशामध्ये देखील पसरलेला आहे. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. ठीक आहे, प्रश्न विचारलेला आहे जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? तर सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. हा जो त्रिभुज प्रदेश आहे तो गंगा व ब्रह्मपुत्रा या प्रमुख नद्यांमुळे तयार झालेला आहे. हा देखील प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, कोणत्या नद्या? गंगा व ब्रह्मपुत्रा. ठीक आहे, महत्त्वाच्या नद्यांमुळे तयार झालेला आहे. या प्रदेशामध्ये खारफुटी वनस्पतींची जंगले आढळून येतात. हा प्रदेश जो आहे तो रॉयल बेंगॉल टायगरसाठी प्रसिद्ध आहे. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान जे आहे ते याच प्रदेशामध्ये आहे, जो जिल्हा आहे 24 परगणा. ठीक आहे, गेल्या वर्षी प्रश्न विचारलेला आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पश्चिम बंगालच्या, तर 24 परगणा या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, रेटिना खालीलपैकी कोणत्या अवयवात आढळतो? काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक डी, डोळा. ठीक आहे, रेटिना म्हणजे डोळ्याचा पडदा मित्रांनो, हा डोळ्यामध्ये आढळून येतो. रेटिना हा मानवी डोळ्याच्या सर्वात मागील बाजूस असणारा एक प्रकाश संवेदनशील पडदा आहे, जो प्रकाश शोषून घेतो व त्याचे रूपांतर विद्युत संकेतामध्ये करतो, जे ऑप्टिक नर्वद्वारे मेंदूकडे पाठवले जातात आणि त्यामुळे आपल्याला प्रतिमा दिसू लागते. ठीक आहे, या रेटिनामध्ये रॉड व कोन नावाच्या प्रमुख पेशी असतात. ठीक आहे, हा प्रश्न विचारलेला आहे रॉड व कोन. ठीक आहे, रेटिनामध्ये कोणत्या प्रमुख पेशी असतात? रॉड व कोन. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, रणांगण हे साहित्य कोणाचं आहे? तर उत्तर असणार आहे बघा विश्राम बेडेकर. ठीक आहे, रणांगण ही कादंबरी विश्राम बेडेकर यांची आहे. नरेंद्र जाधव यांचं एक महत्त्वाचं पुस्तक खूप रिपीट होत असतं बघा, आमचा बाप आणि आम्ही. ठीक आहे, आमचा बाप आणि आम्ही हे जे पुस्तक आहे ते नरेंद्र जाधव यांचं आहे, जे खूप वेळा रिपीट झालेलं आहे. वि स खांडेकर यांचं एक पुस्तक ययाती नावाचं, हे देखील खूप वेळा रिपीट झालेलं आहे परीक्षेत. ठीक आहे, ययाती नावाचं पुस्तक लक्षात ठेवायचं आहे. लक्ष्मण माने यांचं फेमस पुस्तक मला कमेंट करून सांगायचे. पुढे प्रश्न आहे, क्रांतिसिंग नाना पाटील यांनी 1942 मध्ये ब्रिटिश शासन संपुष्टात आणून कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रतिसरकार स्थापन केले? या ठिकाणी वर्ष लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, 1942 मध्ये सातारा या ठिकाणी. ठीक आहे, सातारा या ठिकाणी प्रतिसरकार स्थापन केलं होतं. कोणी? क्रांतिसिंग नाना पाटील यांनी. 3 प्रश्न या ठिकाणी आहेत. वर्ष विचारलं तर 1942, जिल्हा सातारा आणि नाव जर विचारलं तर क्रांतिसिंग नाना पाटील. ओके, हे जे प्रतिसरकार आहे ते 1942च्या चले जाव आंदोलनादरम्यान तयार करण्यात आलेलं किंवा स्थापन झालेलं. ठीक आहे, पुढे प्रश्न आहे, वाऱ्याच्या अपक्षरण व अपवहन दुहेरी कार्यामुळे मूळ खडकाचे किंवा एकसंध बनलेल्या अवसादांचे घर्षण व वहन होऊन तयार झालेले भूरूप म्हणजे काय? काय? तर यारदांग. ठीक आहे, ऑप्शन सी यारदांग असं म्हणतात. वाऱ्याच्या अपक्षरण व अपवहन दुहेरी कार्यामुळे जे मूळ खडक असतात त्यांचे घर्षण व वहन होऊन तयार झालेले नवीन भूरूप जे असते त्याला यारदांग असं म्हटलं जातं. आता यारदांग हा जो भूप्रदेश आहे तो विशेषतः वाळवंटी प्रदेशात आढळतो. हा प्रश्न सेपरेटली विचारलेला आहे. ठीक आहे,
वाळवंटी प्रदेशात उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, हा यारदांग नावाचा जो भूप्रदेश असतो तो वाळवंटी प्रदेशात आढळून येतो. भारतामध्ये राजस्थानमध्ये आढळून येतो. ठीक आहे, राजस्थान नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला? कोठे झाला होता? लुंबिनी. ठीक आहे, गौतम बुद्धांवर 1-2 प्रश्न दरवर्षी पडत असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास. ठीक आहे, लुंबिनी या ठिकाणी, नेपाळ देशामध्ये लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्ध यांचा जन्म झालेला होता. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत. त्यांचं नाव होतं बघा मूळ सिद्धार्थ. ठीक आहे, सिद्धार्थ असं त्यांचं नाव होतं. या ठिकाणी गया आहे बघा ऑप्शनमध्ये, तर बिहारमधील हे ठिकाण आहे. या ठिकाणी बोधी वृक्षाखाली गौतम बुद्धांनी कठोर तपश्चर्या केली होती व त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती. याला बोधगया म्हटलं जातं याच कारणामुळे, बोधगया. ठीक आहे, या ठिकाणी सारनाथ आहे बघा, सारनाथ या ठिकाणी गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन दिले होते. यूपी मधील, उत्तर प्रदेशमध्ये आहे हे ठिकाण सारनाथ. या ठिकाणी त्यांनी पहिला उपदेश, पहिला संदेश किंवा पहिले प्रवचन दिले होते. त्यानंतर एक प्रश्नाचं मला उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. महापरिनिर्वाण, गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण कुठे झालं? कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, सुनील छेत्री हा कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? अलीकडेच मित्रांनो सुनील छेत्री खूप चर्चेत होता, कारण मेसी आला होता आणि आपल्या भारताचा स्टार खेळाडू सुनील छेत्री याला एका बाजूला उभं राहावं लागलं होतं मेसीच्या त्या सन्मानाच्या वेळी. ठीक आहे, तर सगळ्यांचं लक्ष मेसीवर होतं, पण आपला जो स्टार खेळाडू आहे सुनील छेत्री याच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. त्यामुळे इंस्टाग्राम किंवा सर्व सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. ठीक आहे, तर सुनील छेत्री हा फुटबॉल या खेळाशी संबंधित खेळाडू आहे, फुटबॉल. ठीक आहे, आता भारताचे जे काही सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारे व सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू आहेत बघा सुनील छेत्री. ठीक आहे, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा एकमेव खेळाडू आहे भारतातील सुनील छेत्री. तसेच सुनील छेत्री याने सर्वाधिक सामने खेळलेले आहेत आंतरराष्ट्रीय भारताकडून. ठीक आहे, भारतीय फुटबॉलचे पोस्टर बॉय म्हणून सुनील छेत्री यांची ओळख आहे. ठीक आहे, कॅप्टन फॅन्टॅस्टिक असं त्यांचं टोपण नाव आहे. लक्षात ठेवायचं, कॅप्टन फॅन्टॅस्टिक असं त्यांचं टोपण नाव आहे. यांना 2019 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? कोणास ओळखले जाते? डॉक्टर राजेंद्र सिंग. ठीक आहे, डॉक्टर राजेंद्र सिंग यांना भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाते. यांचं पूर्ण नाव आहे राजेंद्र सिंग राणा. ठीक आहे, राजेंद्र सिंग राणा. यांना मित्रांनो पाणीवाले बाबा या नावाने देखील ओळखले जाते. ठीक आहे, पाणीवाले बाबा. पुढे प्रश्न आहे, 3G 4G 5G मध्ये जी म्हणजे काय? जी म्हणजे काय असतो? तर बघा जनरेशन. ठीक आहे, जनरेशन म्हणजेच पिढी. ठीक आहे, आता आपल्या भारतामध्ये 5G चालू आहे, म्हणजेच 5th जनरेशन, म्हणजेच नेटवर्कची 5वी पिढी चालू आहे आपल्या भारतामध्ये. ठीक आहे, 5G. जी म्हणजे काय? जनरेशन. हा प्रश्न विचारलेला आहे गेल्या वर्षी आणि त्याआधीही खूप वेळा विचारलेला आहे. लक्षात ठेवायचं, जी म्हणजे जनरेशन. भारतात 5G केव्हा सुरू झालं? तर 2022 मध्ये सुरू झालेलं आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून भारतात 5G नेटवर्क सेवा सुरू झालेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक वसुंधरा दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक वसुंधरा दिन म्हणजे जागतिक पृथ्वी दिन. ठीक आहे, 22 एप्रिलला दरवर्षी जागतिक वसुंधरा दिन किंवा पृथ्वी दिन साजरा केला जातो. 22 एप्रिल तारीख लक्षात ठेवायची आहे. या ठिकाणी 18 एप्रिल आहे बघा, जागतिक वारसा दिन 18 एप्रिलला साजरा केला जातो. 7 एप्रिल आहे महत्त्वाचा दिवस, जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न आहे, डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टेनिस. ठीक आहे, डेव्हिस हा जो कप आहे तो टेनिस या खेळाशी संबंधित आहे. डेव्हिस कप ही टेनिसमधील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पुरुष सांघिक स्पर्धा आहे. ठीक आहे, जर प्रश्न विचारला
टेनिसमधील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पुरुष सांघिक स्पर्धा कोणती? तर डेव्हिस कप उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. याला टेनिसचा विश्वचषक म्हणून देखील ओळखलं जातं. टेनिसचा विश्वचषक कोणता? तर डेव्हिस कप उत्तर द्यायचं आहे. याची सुरुवात झाली होती 1900 या वर्षी. ठीक आहे, 1900 वर्षी झाली होती. त्यानंतर प्रश्न आहे, पालघरमधील वसई येथील भुईकोट किल्ला चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांकडून कोणत्या वर्षी जिंकून घेतला? कोणत्या वर्षी जिंकला? तर 1739. ठीक आहे, 1739 मध्ये पालघरमधील जो वसई येथील भुईकोट किल्ला आहे तो चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतलेला आहे. तर चिमाजी आप्पा हे थोरले बाजीराव पेशवे यांचे भाऊ होते. ठीक आहे, चिमाजी आप्पा कोण होते? तर थोरले बाजीराव पेशवे यांचे भाऊ होते. या ठिकाणी महत्त्वाचं वर्ष आहे बघा 1802. ठीक आहे, 1802 मध्ये वसईचा तह झाला होता. हा प्रश्न देखील विचारलेला आहे पोलीस भरतीत खूप वेळा. वसईचा तह कोणत्या वर्षी झाला हा सेपरेट प्रश्न विचारला आहे. 1802 मध्ये 31 डिसेंबर 1802 या दिवशी झालेला आहे वसईचा तह. कोणामध्ये झाला असा देखील प्रश्न विचारलेला आहे. तर पेशवा दुसरा बाजीराव. ठीक आहे, पेशवा दुसरा बाजीराव आणि ब्रिटिश यांच्यामध्ये हा वसईचा तह झाला होता 31 डिसेंबर 1802 मध्ये. 1757 मध्ये काय झालं होतं मला कमेंट करून सांगायचं आहे. 1757 या वर्षावर खूप वेळेला एक प्रश्न रिपीट होत असतो, तो कोणता मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढे प्रश्न आहे, घड्याळाला चावी दिल्यावर घड्याळातील स्प्रिंगमध्ये खालीलपैकी कोणती ऊर्जा तयार होते? कोणती ऊर्जा तयार होते? स्थितीज ऊर्जा. ठीक आहे, घड्याळाला चावी दिल्यावर घड्याळातील स्प्रिंगमध्ये स्थितीज ऊर्जा तयार होते. पुढे प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र कोठे आहे? तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र आहे. त्यानंतर संत तुकाराम यांचा जन्म कोणत्या गावी झाला होता? तर याचं उत्तर आहे बघा देहू. ठीक आहे, पुणे जिल्ह्यातील देहू या ठिकाणी संत तुकाराम यांचा जन्म झालेला होता. त्यांचं पूर्ण नाव आहे बघा तुकाराम बोलोबा आंबिले. ठीक आहे, तुकाराम बोलोबा आंबिले म्हणजेच वडिलांचं नाव काय आहे? बोलोबा. आईचं नाव काय आहे? कनकाई. ठीक आहे, कनकाई असं त्यांच्या आईचं नाव होतं. त्यांचे गुरु विचारले तर केशव चैतन्य म्हणजेच बाबाजी चैतन्य असा रेफरन्स आढळून येतो. ठीक आहे, केशव चैतन्य किंवा बाबाजी चैतन्य हे संत तुकाराम महाराजांचे गुरु असल्याचा संदर्भ आढळून येतो. संत तुकाराम महाराज यांची समाधी देखील देहू याच ठिकाणी आहे. ठीक आहे, या ठिकाणी पैठण आहे बघा ऑप्शन मध्ये, तर या ठिकाणी संत एकनाथ यांची समाधी आहे. त्यानंतर प्रश्न आहे, सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प काशिवाजाकी कोणता देश पुन्हा सुरू करत आहे किंवा करणार आहे? तर जपान. ठीक आहे, जपान हा देश सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प काशिवाजाकी हा पुन्हा सुरू करत आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नुकतंच राष्ट्रीय शेतकरी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 23 डिसेंबर या दिवशी अलीकडेच राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर क्वाड देशाचा प्रथम संयुक्त लॉजिस्टिक्स सराव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे बघा अमेरिका. ठीक आहे, ऑप्शन ए अमेरिका या ठिकाणी क्वाड देशाचा प्रथम संयुक्त लॉजिस्टिक्स सराव आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर सध्या चर्चेत असलेली आसाम चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर 1979. ठीक आहे, 1979 साली सध्या चर्चेत असलेली आसाम चळवळ सुरू झाली होती. त्यानंतर प्रश्न आहे, अंजदीप हे पाणबुडी विरोधी लढाऊ जहाज नौदलाकडे कोठे सुपूर्द करण्यात आले? उत्तर असणार आहे चेन्नई. ठीक आहे, चेन्नई तमिळनाडूमधील चेन्नई या ठिकाणी अंजदीप हे पाणबुडी विरोधी लढाऊ जहाज नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर प्रश्न आहे, डिसेंबर 2025 मध्ये श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? तर 100 वर्ष. ठीक आहे, 100 वर्ष. डिसेंबर 2025 मध्ये श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत.
त्यानंतर सध्या चर्चेत असलेल्या कुनार नदीवर कोणता देश धरण बांधणार आहे? उत्तर आहे बघा अफगाणिस्तान. ठीक आहे. सध्या चर्चेत असलेल्या कुनार नदीवर अफगाणिस्तान हा देश धरण बांधणार आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, ड्रोग पॅराशूट उघडण्याची यशस्वी पूर्ण चाचणी कोठे घेण्यात आली? तर चंदीगड या ठिकाणी ड्रोग पॅराशूट उघडण्याची यशस्वी पूर्ण चाचणी घेण्यात आलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण 24 प्रश्न कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये 16 GK आणि 8 करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर केलेले आहेत, जे अतिशय महत्त्वाचे आहेत पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. आता या सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेऊया. ही रिव्हिजन म्हणजे तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे, जी रिव्हिजन तुम्ही पूर्ण पाहायची आहे आणि शेवटी किती गुण मिळालेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे. चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया. प्रश्न आहेत, रणांगण हे साहित्य कोणाचे आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी विश्राम बेडेकर. त्यानंतरचा प्रश्न, क्रांतिसिंग नाना पाटील यांनी 1942 मध्ये ब्रिटिश शासन संपुष्टात आणून कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रतिसरकार स्थापन केले? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी सातारा. त्यानंतरचा प्रश्न, वाऱ्याच्या अपक्षरण व अपवहन दुहेरी कार्यामुळे मूळ खडकाचे किंवा एकसंध बनलेल्या अवसादांचे घर्षण व वहन होऊन तयार झालेले भूरूप म्हणजे काय? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी यारदांग. त्यानंतरचा प्रश्न, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी लुंबिनी. त्यानंतरचा प्रश्न, सुनील छेत्री हा कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए फुटबॉल. पुढे प्रश्न आहे, भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र सिंग राणा. त्यानंतरचा प्रश्न, 3G 4G 5G मध्ये G म्हणजे काय? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी जनरेशन. त्यानंतरचा प्रश्न, जागतिक वसुंधरा दिन केव्हा साजरा केला जातो? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी 22 एप्रिल. पुढील प्रश्न, डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी टेनिस. त्यानंतरचा प्रश्न, पालघरमधील वसई येथील भुईकोट किल्ला चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून कोणत्या वर्षी जिंकून घेतला? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी 1739. त्यानंतरचा प्रश्न, घड्याळाला चावी दिल्यावर घड्याळातील स्प्रिंगमध्ये खालीलपैकी कोणती ऊर्जा तयार होते? उत्तर असणार आहे ऑप्शन ए स्थितीज ऊर्जा. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र कोठे आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी महाबळेश्वर सातारा. पुढील प्रश्न, संत तुकाराम यांचा जन्म कोणत्या गावी झाला होता? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी देहू पुणे. त्यानंतरचा प्रश्न, सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प काशी वाजाकी कोणता देश पुन्हा सुरू करणार आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जपान. त्यानंतरचा प्रश्न, नुकताच राष्ट्रीय शेतकरी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 23 डिसेंबर. त्यानंतरचा प्रश्न, क्वाड देशाचा प्रथम संयुक्त लॉजिस्टिक्स सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका. त्यानंतर प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेली आसाम चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी 1979 साली. त्यानंतर प्रश्न आहे, अंजदीप हे पाणबुडी विरोधी लढाऊ जहाज नौदलाकडे कोठे सुपूर्द करण्यात आले? उत्तर असणार आहे ऑप्शन डी चेन्नई, तमिळनाडू.
त्यानंतरचा प्रश्न, डिसेंबर 2025मध्ये श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला किती वर्षे पूर्ण झाली आहेत? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी 100 वर्षे. त्यानंतर प्रश्न, सध्या चर्चेत असलेल्या कुनार नदीवर कोणता देश धरण बांधणार आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी अफगाणिस्तान. पुढील प्रश्न, ड्रोग पॅराशूट उघडण्याची यशस्वीपूर्ण चाचणी कोठे घेण्यात आली? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए चंदीगड. तर अशा प्रकारे मित्रांनो 24 प्रश्न विश्लेषण आणि 24 प्रश्न रिव्हिजन आपण या ठिकाणी घेतलेले आहे. रिव्हिजनमध्ये तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत किंवा किती प्रश्न तुमचे चुकलेले आहेत मला कमेंट करून सांगायचे. सोबतच आपला जिल्हा देखील कमेंट करायचा आहे, जेणेकरून मला समजेल तुमचा या व्हिडिओतून अभ्यास किती झाला आणि तुमचा जिल्हा कोणता. ठीक आहे, आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला मित्रांशी शेअर करा. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.